एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांचा बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने 70,000 रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली. हेतराम बोपचे 58 रा दुर्गा चौक गोरेगाव असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. कार्ड अदलाबदल केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेतराम बोपचे गोरेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्याकरिता गेले. यावेळी त्यांनी 10,000 रुपयाची रक्कम एटीएममधून काढली. मात्र त्यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचे कसलेच मेसेज आले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागे उभे असलेल्या 2 अनोळखी व्यक्तींना पैसे काढल्याचे मेसेज आले नसल्याचे सांगितले. यावर संबंधित दोन्ही अनोळखी व्यक्तींनी त्यांना एटीएम कार्ड पुन्हा मशीनमध्ये टाकण्याचे सांगून आपले मोबाईल नंबर नमूद करण्याचे सांगितले. यावेळी त्यांनी आपला एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकला असता दोघांनी त्यांचा एटीएम कार्ड अदलाबदल केला. दरम्यान त्यांनी आपल्या एटीएम कार्डची तपासणी केली. यावेळी त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल झाल्याचे व त्यांच्याजवळील एटीएम कार्ड बसंतलाला नागारिया नावाच्या व्यक्तीचे असल्याचे दिसून आले. यावर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोरेगाव शाखेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या एटीएम कार्ड अदलाबदल केल्याचे दिसून आले. या प्रकरणी त्यांनी 25 फेब्रुवारी रोजी गोरेगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन्ही अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.